तू रे माझा मितवा ह्या सिरियलच्या कालच्या भागामध्ये आपण पाहत होतो. इथे लहान मुलांना आर्णव घेऊन आलेला असतो पूजेसाठी आणि जेवणासाठी. त्या मुलांचा आरडाओरडा ऐकून आर्णव त्यांच्यावर चिडचिड करत असतो. तर मुलं म्हणू लागतात ताईला की हा किती चिडका बिब्बा आहे ग, तू कशी याच्यासोबत राहते. आणि आर्णव सरांच्या ह्या गोष्टीवरती आपल्या ईश्वरीला हसायला येतं आणि ईश्वरी त्यांना सांगू लागते की ते मनाने खूप चांगले, वरून जरी कडक स्वभावाचे दिसत असले ना, मनाने खूप चांगले, असं सांगत त्या मुलांना ती खेळायला सांगते. इकडे मात्र रामनवमीची पूजा झाल्यानंतर छान नैवेद्य नम्रता दाखवत असते आणि म्हणू लागते आईला की इशूचा फोन आला होता, मी ऐकत होती, तुला काय सांगत होती इशू. त्यावेळेला तिची आई म्हणते काही नाही. तरी ती हट्ट करून ती विचारू लागते तर सांगू लागते सुप्रिया की त्यांच्या घरात खूपच जास्त वाद चालू आहे, त्याच्यामुळे त्यांनी आता लग्न थोडं पुढे ढकलण्यासाठी सांगितलेलं आहे. तेही मला मान्य आहे, खरंच तिकडे खूप वाद चालू आहे. तरी ते नम्रता चिडते, हो हो, तुम्हाला सगळ्यांचे प्रॉब्लेम्स दिसतात, माझं आणि आकाशच्या मनात काय चाललं आहे हे कोणाला दिसत नाही. अजून पुढे ढकला, तुम्हाला काय घेणं देणं पडलं आहे माझ्या मनात काय आहे आणि आपल्या आकाशच्या मनात काय आहे, तुम्ही तुमच्या मनानेच चालवा, आमच्या दोघांकडे कोणीच लक्ष देऊ नका, असं म्हणत नम्रता निघून जाते. शुभला आता नम्रता जे बोलते ते खरं वाटते, तुम्ही कोणीच तिच्या मनाची आता दखल घेत नाही, नंतर ह्या गोष्टीचा मोठा बाऊ होऊ शकतो, आत्ताच वेळेतच ह्या गोष्टीवर निर्णय घ्यायला हवा, असं शुभूनेही तिला सुप्रियाला सांगितलेलं असतं. आता इकडे आपल्याला घरामध्ये लगबग दिसेल ईश्वरीच्या. तिथे छान प्रकारे रामनवमीची सजावट चालू असते, पूजेच्या सामानाची ने-आण चालू असते. अर्णवला ईश्वरी थांबवून तिचा प्लॅन सांगू लागते, आपण ना त्याच्या फोनवरती फोन करूया, त्याची मोबाईल रिंग ऐकून तो लगेच फोन उचलेल, मग आपल्याला अंदाज येईल की तो खोटं बोलतो की खरं. आणि अर्णवलाही तो प्लॅन आवडतो आणि आपण तालामाला पाहून वेळ पाहून लगेचच त्याला फोन करू आणि त्याने जर फोन उचलला की समजायचं तो विसरण्याची नाटकं करू राहिला. आणि ईश्वरी म्हणते अधूनमधून आपण असेच प्लॅन करत राहू, म्हणजे आपल्याला कळेल तो खरं बोलते की खोटं. रामनवमीची खूप छान सजावट अर्णव करत असतो. इथे आजीला जुनी गोष्ट आठवते की अर्णवचे बाबा अशीच रामाची सेवा करायचे, सजावट करायचे. आज अर्णव तुला पाहून त्यांची आठवण मला आली. हे ऐकल्यानंतर इथे अर्णव चिडत असतो. तर इथे ईश्वरी सांगू लागते की चिडचिड कमी करा आणि आपल्या घरात किती छान पूजेची तयारी झाली आहे बघा, आपण ते सगळं छान प्रकारे पूजेचं वगैरे पार पाडूया. तितक्यात अंजलीताई येते. तर ईश्वरी लहान मुलांना सांगते की आरडाओरडा करू नका, आपल्याकडे छोटंसं बाळ आहे, त्या आवाजाने घाबरेल. मग रामनवमीची पूजा सगळेजण करतात. मग अंगाई गीत गाऊ लागतात. छान प्रकारे पाळणा म्हटला जातो. सगळ्यांनी खूप छान मिळून पाळणा वगैरे म्हटल्यानंतर प्रत्येकजण पाळण्याची दोरी घेऊन पाळणा हलवू लागतो. रामाचा पाळणा इतका सुंदर गायलेला असतो ईश्वरीने तिच्या स्वतःच्या आवाजात, तो ऐकून इतकं सुंदर वाटतं ना. सगळी पूजा झाल्यानंतर लहान मुलांना जेवू घातलं जातं. त्यांना छान प्रकारे खाऊ पिऊ घातल्यानंतर लहान मुलं कौतुकाने सांगू लागतात, ताई तू जे काही स्वयंपाक बनवला आहे तो इतका सुंदर झाला आहे ना, चविष्ट झाला आहे. अर्णव त्यांना मिठाई वाढायला येतो आणि वाढताही त्यांच्याकडे रागाने पाहत असतो. तर मुली त्यांना चिडवत असतात की दादा आत्ता तरी रागाने देऊ नको, हसून तरी दे. आणि एवढी चेष्टामस्करी करत लहान मुलं जेवण वगैरे व्यवस्थित करतात. त्यांची घरी जाण्याची वेळ होते. तर ईश्वरी त्यांना सांगू लागते की आकाश तुम्हाला सोडवायला येईन आणि सगळ्यांसाठी मी खाऊ पण दिला आहे, ह्या पिशवीत तुमच्यासाठी लाडू आहे, घरी गेले की तुम्ही पुन्हा लाडू खाऊ शकता, असं म्हणत लाडू देते आणि त्यांना सोडवायला आकाश बाहेर जातो. सगळेजण आपापल्या कामात रमलेले पाहून लगेचच अर्णव घराबाहेर जातो आणि राकेशच्या फोनवरती फोन करू लागतो. त्याचा फोन खोलीमध्ये वाजत असतो. इकडे बाळाला झोपवण्यासाठी अंजली खोलीकडे जात असताना तिला आवाज येतो रिंग वाजल्याचा. मग ती राकेशला म्हणू लागते तुमचा मोबाईल वाजतोय. आणि मग तो म्हणतो मग मला काय माहिती माझा मोबाईल वाजतोय. तर इथे अंजली सांगते अहो तुमचंच मोबाईलची रिंग आहे ही, तुमचा मोबाईल तुम्ही जवळ घेऊन बसा आता. तर तो सांगू लागतो त्या फोनचं मी काय करू, इथे मला आधीच माझा गुंता सुटेना, मला काही आठवेना, त्या फोनमधले नंबर्स नावं आणि ते येणारे फोन्स त्यांचं मी काय करू, त्यांना काय सांगू, यक्ष प्रश्न त्याच्या पुढे. आता पुढे आपल्याला अंजली खोलीमध्ये जाताना दिसते. मीच बघते कोणाचा फोन आहे असं म्हणत ती तो फोन बघायला जाते. चार्जिंग झालेली असते, रिंग वाजत असते. अननोन नंबर पाहून ती विचारात पडते कोणाचे असेल, सगळे अननोन नंबर्स आहे. इकडे अर्णव गडबड करत खोलीत आलेला असतो. काहीच उपयोग झाला नाही ह्या गोष्टीचा. तर दुसरा काय प्लॅन करायला हवा. तर ईश्वरी एकदम चाइल्डिश असा प्लॅन काढलेला आहे.
ती म्हणते मी ना जुन्या पिक्चरांमध्ये पाहिले एखाद्याच्या डोक्याला मार लागला ना परत त्याच जागेवर मार लागला ना त्याची मेमरी लॉस झालेली असेल ती परत येते. अय्या इतका मोठा मेंदूच्या याच्यातनं आलेला हा एवढी मोठी कल्पना पाहून अर्णव म्हणतो वा किती हुशार आहेस तू, मला ना एक गोष्ट ट्राय करायची. तर इथे ईश्वरी म्हणू लागते काय करायचं आहे. तर तो म्हणतो तुझ्या पण डोक्यात मी आता बॉल मारून पाहतो तुझी मेमरी चांगली होती का नाही बघू आपण, इतका फालतू प्लॅन काढला आहेस ना तू. तर इथे आपल्याला हे पाहायला मिळेल अंजली मोबाईलमधल्या काही गोष्टी खोलून पाहत असते. बघता बघता तिला व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये एक व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकायला येते जी रेकॉर्डिंग ॲक्सिडेंटच्या थोडा वेळ अगोदरच इथे राकेशने केली होती. त्याच्यामध्ये तो गाडी मागायला जातो अर्णवकडे आणि अर्णव त्याला म्हणतो तू तर फालतू वकील आहे, तुला काय गरज गाडीची, तू रिक्षाने जा असं बोललेला. ते ऐकल्यानंतर इथे इतका राग येतो आपल्या अंजलीला आणि ते ऐकून मग ती चिडते आणि लगेचच बिचारायला त्यांच्याकडे बाहेर हॉलमध्ये जाऊ लागते. पण इकडे ना ह्या दोघांची मस्करी चालू असते. तुझ्या डोक्यात मी बॉल मारतो, बॉलचा नेम काय बसावा त्या राकेशच्या डोक्यामध्येच खोलीतनं बॉल जो निघाला ना तो राकेशच्या डोक्यावरतीच जाऊन आदळला. बिचारा इतक्या वेदना होऊ लागतात, इतका विवळू लागतो तो त्याच्या त्या विवळण्याच्या आवाजाने. इथे आपल्या अंजलीच्या पोटात अशी दुःखाची अशी एकदम मोठी अशी कळ आल्यासारखं होऊ लागते. त्याला पाहून ती एकदम भांबवून जाते, त्याला जवळ घेते, त्याला विचारू लागते तुला बरं वाटतं आहे का. आणि त्याच्यानंतर अर्णववरती जी फिरते ना अर्णवला ती सगळ्या गोष्टींचा जाब विचारू लागते. तुम्ही जाणून बुजून माझ्या नवऱ्याला त्रास देता, मला माहितीच होतं. तरी इथे आजी म्हणू लागते तू का सतत अर्णववरती आरोप लावते मूर्खासारखी. तर इथे ती म्हणू लागते का आजी मी मूर्ख नाही, मी आता पुराव्यासकटच बोलते. ही बघ रेकॉर्डिंग. इथे रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवली जाते. फालतू वकील आणि गाडी या विषयावरती जी रेकॉर्डिंग असते ते ऐकल्यानंतर इथे आपली अंजली म्हणू लागते की तो ॲक्सिडेंट झालाच नसता जर तू माझ्या नवऱ्याला गाडी दिली असती तर, तुझ्यामुळेच माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला, तुम्हीच सगळं घडवून आणलं, अशा आरोपांवरती ती भावाला बोलू लागते. तरी ते आजी मात्र आता संतपते. आजी अंजलीला म्हणू लागते की तू सतत त्याच्यावरती काही ना काही आरोप लावते, तू त्याला अजिबात समजून घेत नाही आहे. तरी इथे अंजली म्हणते यांना आणि समजून घ्यायचं मी, तू त्याच्यावर असा कसा आरोप लावतेस, तू एवढी रेकॉर्डिंग कशी काय करू शकतेस. अंजली म्हणू लागते मला ना डाऊट होता या दोघांवरती की माझ्या नवऱ्याशी चांगलं वागत नाही. तर मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही दोघं कधी पण संवाद कराल ना तर तुम्ही व्हॉईस रेकॉर्ड करत जा. ते नाही म्हणत होते पण मी त्यांना माझी शपथ घातली, बाळाची घातली, म्हणून त्यांनी केलेलं हे सगळं. आणि ही तीच रेकॉर्डिंग आहे. कितीतरी रेकॉर्डिंग्स अशा याच्यामध्ये आहे ज्याच्यामध्ये अर्णव माझ्या नवऱ्याचा अपमान करतोय. तरीही मी माझ्या नवऱ्याबद्दल स्वाभिमान दाखवायचा नाही, मी त्यांच्याबद्दल कळ घ्यायची नाही, त्यांच्याबद्दल कोणी काहीही बोललं तरी मी ते सहन करून घ्यायचं, ऐकायचं, असं आजीला म्हणू लागते. पण आजी म्हणते की मला पूर्ण विश्वास आहे, मी माझ्या अर्णवला चांगले संस्कार दिले, सात्विकाने पण चांगले संस्कार दिलेले त्याला. जर त्याच्या मनात काही आहे तर तो विसरून जायला तयार आहे, पण तू काही केलं तयार होत नाही आहे. तुझ्या मनात नक्की जे काही चालले आहे ना ते आत्ताच्या आत्ता बंद कर, तू खूप वाईट विचार करते अर्णवबद्दल, असं म्हणत आजी बाजू घेऊ लागते अर्णवची. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार ईश्वरी रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात जाते. मंदिरात काही साधू संत भेटतात. त्यातल्या एका साधूने इथे ईश्वरीच्या हातावरती फूल दिले आणि तिला सांगितले की तुझ्या आयुष्यातले सगळे दुःख निघून जातील, तू सुखी राहशील, हे घे फूल. तर त्या बाबांशी बोलून तिला एक गोष्ट आठवते की ह्या माणसाला मी कुठेतरी पाहिलं आहे. तर तिला चटकन तो फोटो आठवतो, हे तर अर्णवचे बाबा. मग त्या बाबांना शोधण्यासाठी ती आता सगळीकडे शोधाशोध करते. चला तर मग पुढे ट्विस्ट येणार तो पाहण्यासाठी नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया पुढील भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत आपण घेऊया छोटासा विराम. धन्यवाद.